आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है। हाँ, है। दबा दिया, आगे बोलो। जय शिवराय मित्रमंडळी, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण शिवजयंती कमिंग सून स्टेटस व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे, त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण मराठीमधून स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन व्हा, कारण आपण टेलिग्रामवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपली व्हिडिओला सुरुवात करूया। और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे मुठिया पेलने जाना है। बाय। तर मित्रांनो, मी अलर्ट मशीनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे। अशा प्रकारे आपल्या दोन प्रीसेट दिसणार आहेत, बिटमार्क प्रीसेट आणि सेगी पिक प्रीसेट। तर मी प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत, तुम्ही सुद्धा इम्पोर्ट करून घ्या। तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर अशा प्रकारे आपल्या बिटमार्क प्रीसेट दिसणार आहे। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा फोटो ॲड करून घ्यायचे। तर मी फोटो ॲड करून घेतो। अशा प्रकारे फोटो ॲड करायच्या नंतर काय करायचं, आपल्याला ग्रुप 1ला सर्व फोटोंच्या वरती घ्यायचा आहे। तर आपल्याला 1 नंबरचा फोटो कसा ॲड करायचा बघा, 0 सेकंदापासून ते 10 सेकंदापर्यंत 1 नंबरचाच फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर या फोटोमध्ये 2 स्प्लिट मारायचे, ते कोणते 7 सेकंदापाशी 1 आणि 8 सेकंदापाशी 1। ओके, तर वाटतं ते याला थोडं खाली सुद्धा घेऊ शकता, कारण फोटो सर्व फोटोंच्या वरती जातोय। तर मी अशा प्रकारे फोटो खाली घेतलेले आहेत। तर काय करायचं, आपल्याला या फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे आहेत। तर ते इफेक्ट पेस्ट करण्यासाठी शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये जायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला काही इफेक्ट दिसणार आहे। तर थोडे 1-2 इफेक्ट तुम्ही हाईटसुद्धा करून घेऊ शकता, कारण अलर्ट मोशन हँग मारते। तर 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। कॉपी इफेक्ट केल्याच्या नंतर व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्यानंतर 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। अशा प्रकारे काहीसा इफेक्ट दिसणार आहे। त्यानंतर परत एक इफेक्टच्या लेअरमध्ये जायचं आहे, इथं येऊन 2 नंबरचं इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे। आणि 2 नंबरचं इफेक्ट कॉपी करून बिटमार्क प्रीसेटवरती यायचं आहे आणि आपल्याला समोर 3 नंबरच्या फोटोपाशी जायचं आहे। इथं येऊन हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर अशा प्रकारे काहीसा इफेक्ट दिसणार आहे। तर इतकं झाल्याच्यानंतर परत शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे आपल्याला। तर इथं आल्याच्यानंतर राहिलेले 2 इफेक्ट असतील, 1 नंबरचे इफेक्ट कॉपी करायचा आहे। 1 नंबरचे इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्यानंतर आपल्याला एक 10 सेकंदापाशी यायचं आहे। 10 सेकंदापाशी आल्याच्यानंतर 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। थोडं समजून घ्या, 2 नंबरचा फोटो सोडायचा आहे, 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे, म्हणजे एकाड एक फोटो इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे आपल्याला। समोर ऑलरेडी इफेक्ट पेस्ट करून दिले आहेत, कारण की आपल्याला जास्त टाईम जाऊ नये म्हणून। तर इतकं झाल्याच्यानंतर काय करायचं आहे, परत शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे। राहिलेला एक इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आपल्याला, हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्यानंतर जितके पण आपले राहिलेले फोटो आहेत त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। 0 सेकंदापाशी यायचे। 0 सेकंदापाशी आल्याच्यानंतर तुम्हाला एक डाउनलोड मटेरियलमध्ये ओव्हरले व्हिडिओ दिला असेल, तो ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारचा हा ओव्हरले व्हिडिओ दिसणार आहे। तर ओव्हरले व्हिडिओचं बॅकग्राऊंड काढण्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटवरती जायचं आहे, लाईटवरती जाऊन कलर डाडेज हा इफेक्ट द्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा कायसा इफेक्ट दिसणार आहे। तर ओव्हरले व्हिडिओ ॲड करून झाल्याच्यानंतर आपल्याला 10 सेकंदापाशी यायचं आहे। इथं येऊन आपल्याला शॅडो ॲड करायचा। शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये एक शॅडो दिलेला आहे 1 नंबरचा, हा कॉपी करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओवरती येऊन
10 सेकंदापाशी यायचं आहे. इथं येऊन हा शॅडो पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारचा हा शॅडो दिसणार आहे आपल्याला, अशा प्रकारचा. आणि याच्यावरती एक PNG ॲड करून घ्यायची आहे. तर तुम्हाला डाउनलोड मटेरियलमध्ये एक PNG दिलेली असेल लवकरच शिवजयंती नावाची, तर ही ॲड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही PNG दिसणार आहे. तर याच्या मागचं बॅकग्राऊंड काढण्यासाठी इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्ट करायचा आहे. क्रोमाकी नावाचा इफेक्ट मिळेल, ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं ग्रीन स्क्रीन असेल, याला ब्लॅक करून घ्यायचं आहे. तर ॲटोमॅटिक बॅकग्राऊंड रिमूव्ह होणार आहे. थोडंफार ॲडजस्ट करून घेऊ शकता. अशा प्रकारे हा PNG बनवून रेडी होईल. तर याला खाली ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओच्या लास्ट बीटपाशी यायचा आहे. इथं येऊन याची लेंथ वाढून घ्यायची आहे. अशा प्रकारचा PNG दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला आणखीन एक ओव्हरली व्हिडिओ दिलेला असेल, तो ओव्हरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर हा ओव्हरली व्हिडिओ दिसणार आहे आपल्याला. अशा प्रकारचा ओव्हरली व्हिडिओ आहे. हा ॲड केल्याच्यानंतर याच्यावरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीवरती जायचं आहे. लाईटनवरती जाऊन याला सुद्धा स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे काहीसा ओव्हरली व्हिडिओ दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला आणखीन एक 2 ओव्हरली व्हिडिओ दिली असतील, ते ओव्हरली व्हिडिओ ॲड करून घ्या. तुम्ही ॲड करून घ्या. अशा प्रकारचे 2 ओव्हरली व्हिडिओ दिसणार आहे. तर त्यावरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीवरती जायचं आहे, लाईटनवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. दोन्ही व्हिडिओला 30 स्टेपनं लाईटनवरती जायचं आहे आणि याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तर लास्ट बीटपाशी यायचं आहे. तर याची लेंथ वाढून घ्यायची आपल्याला. व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, टाईम ड्युरेशनवरती जाऊन याची लेंथ वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ओव्हरली व्हिडिओ दिसणार आहे. ओव्हरली व्हिडिओ रिसाईज करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला, बॉर्डर ॲड करून घ्यायचे आहे. प्लसवरती जायचं आहे, रेक्टँगल घ्यायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, टेस्ट टू कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. कलर अँड फिलवरती जाऊन याला नो कलर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बॉर्डर अँड शॅडोवरती जाऊन याचे स्ट्रोक इनेबल करायचं आहे. ब्लॅक असेल याला व्हाईट करून घ्यायचं आहे. स्ट्रोकची लेंथ वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्ट बीटपाशी यायचं आणि इथून याची लेंथ वाढून घ्यायची आहे. तर काय करायचं, आता लास्ट स्टेप राहिलेली आहे. चेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे. तुम्हाला एक 2 लेअर दिलेले असतील, तर लेअर कॉपी करून घ्यायचे आहेत. कॉपी केल्याच्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे. इथे येऊन पेस्ट करून द्यायचे आहे आणि इथं अनॲड करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मागची व्हिडिओ बघत राहा. जय शिवराय, जय शंभूराजे.